नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। 15 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील नासाडी पुलाजवळील हाजी लॉन समोर एक गंभीर अपघात घडलाय। सदर घटनेत सुहाना शेख राहणार तुळीप टॉवर आयशा मस्जिद समोर मोहम्मद अली रोड वयवर्ष अंदाजे 22 या तरुणीने MH15 DZ 8625 क्रमांकाच्या ॲक्टिवावरून वडाळागाव पाथर्डी रोड कडून द्वारका दिशेने जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर गाडी क्रमांक MH15 JK 7011 ने ओव्हरटेक करताना ॲक्टिवावर धडक दिली। गाडी चालवणारा योगेश सुभाष जाधव राहणार लासलगाव चेहडी जिल्हा नाशिक याने बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवले असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। ओव्हरटेक करताना ॲक्टिवा मागील जागाखाली गेल्याने सुहाना शेख हिच्या डोक्यावर गाडी गेली आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनास्थळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ दाखल झाले। जखमी अवस्थेत तिला शासकीय जिल्हा रुग्णालयात नाशिक येथे नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलाय। या प्रकरणी ट्रक चालक योगेश सुभाष जाधव यास ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास चालू आहे। वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।